हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर काल रात्री त्यांनी म्हणजे रुद्रच्या पप्पाला मी आल्यानंतर अस्तर आणायला पाठवलं होतं. कारण की त्या अस्तरवाल्यांनी ॲड्रेस चुकीचा टाकला होता. त्याच्यानंतर ते पार्सल आता रिटर्न गेलं. परत आता त्याने पुन्हा पाठवलं. मग तो येईपर्यंत अस्तर मग मला असंच बसावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बाकीचं जे काही सामान आहे ना ते तुम्ही घेऊन या तोपर्यंत, आणि आपण थोडंसं फॅब्रिक पेंटिंग वगैरे करणार आहोत. तर त्यासाठी म्हटलं मग ब्रश वगैरे पण त्यांना आणायला सांगितलं होतं. बरंचसं छोटं मोठं सामान मी त्यांना आणायला सांगितलं होतं आज. जसं की फॅब्रिक ग्लो, त्यानंतर कलर्स वगैरे सगळंच पाहिजे होतं मला. तेच मी म्हटलं त्यांना घेऊन या. झालं तर ठीक आहे, नाहीतर मग बघू. तर तरी जास्त मला ना अस्तर खूप लागतो आहे, कारण की ड्रेसमध्ये अस्तर मी अजिबात कंजूशी करत नाही. त्यामुळं म्हटलं अस्तरवाल्याचं अस्तर येईल तेव्हा येईल. त्याच्याकडनं डायरेक्ट 150 मीटर घेतलेलं आहे. तर ते केव्हा येते माहीत नाही. तोपर्यंत म्हटलं आता तुम्ही 10-10 मीटर आणा. तर 10-10 मीटरनं त्यांनी आणलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं चला पटकन कामाला सुरुवात करूया. तर आज पण इथं मला डबल घेअरचा ना स्कर्ट शिवायचा होता, आणि बऱ्याच जणांना भरपूर असे घेरवाले स्कर्ट आवडतात. तर ह्या ताईंनासुद्धा डबल घेरचा पाहिजे होता, भरपूर घेर असणारा. त्यांना 8 मीटरचा घेरचा पाहिजे होता. तर साधारणतः 5 मीटर कपड्यामध्ये 6-6.5 मीटरचा घेर तयार होतो. त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. 6 मीटर एवढाच घेर होतो तयार. 8 मीटर वगैरे इतका नाही होत. त्याला कपडा पण मग तेवढाच वापरावा लागेल. आता 5 मीटर कपडा आहे, तर मी पूर्ण 5 मीटर कपड्याची तर घडी घालून घेतली, आणि तिथून खाली आता म्हणजे 4 घडी घातली, आणि तिथून खाली आता उंची टाकते. कमरेचं मेजरमेंट टाकलं आणि तिथून आता उंची टाकते, म्हणजे बरोबर आपला भरपूर. आणि बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तुझ्या कपड्यामध्ये जॉईंट लागत नाही स्कर्टला. तर तुम्ही जर असा पसरवून कपडा ठेवला तर उंची बघायला गेलं ना, बघ कपडा उरून राहतो उंचीमध्ये, जॉईंट लावायचा प्रश्न येतच नाही. कपड्याचा पन्ना किती मोठा आहे ना त्याच्यावरती डिपेंड असतं. काही कपड्याचा पन्ना 30x30चाच असतो, काहींचा 42चा असतो, 48चा, 52चा पण असतो. त्याच्यामुळे जेवढा मोठा पन्ना असेल ना कपड्याचा तेवढा घेर उंची जास्त निघते असं आहे. त्याच्यामुळे उंची घेताना कपड्यावरती डिपेंड असते की उंची किती येणार ते. तर आता हा सुद्धा बघा स्कर्ट, भरपूर सारा घेरदार स्कर्ट रेडी होणार आहे याचा पण. आणि याची प्रिंट पण ना खूप छान आहे. क्रेपचा कपडा आहे, टिकायला तर किती पण दिवस वापरा, अजिबात त्याला काय होत नाही. कॉटनचे कपडे ना खराब होतात. आपण भरपूर विचार करतो की नाही कॉटन पाहिजे. आता माझ्या अंगावरचा जो आहे ना तो तर इतका चांगला कॉटनचा कपडा आहे, खराब वगैरे नाही झाला. पण तरी पण थोडं असं ना सारखं धुवून ते कॉटनचे कपडे थोडेसे होल वगैरे पडतात त्याला. आता लगेच नाही, पण थोड्या दिवसांनी. तसं हे वाले कपडे तुम्ही किती पण वर्ष वापरा त्याला काही होत नाही. तरी तर उंची कमी पडली ना तर बेल्ट सेपरेट जोडायचा, म्हणजे मग उंची ना भरून निघते ड्रेसची जी काय असेल ना ती. मशीनला मी जास्त चालवते की काय होते माहीत नाही, पण मशीन ना 8 दिवस चांगली चालते, आणि परत तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतोय काय माहीत. आज पण तिला प्रॉब्लेम झाला होता आणि चालतच नव्हती. आणि आता मला ऑप्शन नव्हता संध्याकाळपर्यंत ते येईपर्यंत, कारण की ते आल्याशिवाय मी घेऊन पण जाऊ शकत नाही कुठं. ह्याच्या आधी गेलो होतो एकदा घेऊन, आणि तिथं जोरदार ॲक्सिडेंट झाला, पडलो आणि लागलं पण होतं. त्यांना नव्हतं लागलं, मलाच लागलं होतं. पण मला नाही जा वाटत आहे आता. आणि त्यांना मी म्हटलं रिक्षातूनच न्यायची मशीन आता, जेव्हा पण नीट करायच्या ना तेव्हा. गाडीवरती इतकं ट्रॉफिक लागतंय, कसं पण गाड्या चालवतात लोक. इतकं पटकन असं वाटतही नव्हतं की ती बाई अंगावर घालेल म्हणून. तिला वाटलं की हा थांबेल, आणि आम्हाला वाटलं ती थांबेल. कोणीच थांबलं नाही, झाली धडक असं झालं. तर जास्त काही लागलं नव्हतं. जागेवरती गाडीवरतीच, म्हणजे स्टॉपच होती गाडी, थांबलेली होती, आणि तिने येऊन धक्का दिला, त्याच्यामुळे पडलं फक्त एवढंच. आणि आता मला त्याच्यानंतर तर घरातून बाहेर निघायचीच भीती वाटायला लागली. नकोच म्हटलं, जाऊ दे तिकडं. म्हणून मग म्हटलं चला ही रूम तर आवरून घेऊया थोडीशी, कारण इतकी अस्ताव्यस्त पडली ना. आणि पडतेच. कटिंग करायला काही ना अस्तर घेतलं ना ती वरचं खाली येते, कारण फळ्या छोट्या आहेत. आणि मी जो व्हिडिओ टाकला होता ना तिरंग्याचा, त्याच्यानंतर ना मला बऱ्यापैकी ऑर्डर आल्या बरं का. एवढे ब्लाऊज पीस संपले पाहिजे तेवढ्या. आधी मी 500 रुपये सांगितले होते, पण नंतर मी फ्रॉकची किंमत कमी केली, 350 ठेवली त्या फ्रॉकची किंमत. अस्तर 1.5 मीटर लागतोय, त्यामुळे म्हटलं अस्तरचे पैसे आणि कुरिअरचे पैसे काढूया, आणि शिलाई जी असेल ती. त्यामुळे मग 350 पासून स्टार्टिंग प्राईस ठेवली मी त्या फ्रॉकची. त्याच्यानंतर मग भरपूर ऑर्डर आल्या. काही मोठ्यांच्या पण आहेत, काही लहान मुलींच्या पण आहेत. म्हणून मग म्हटलं ब्लाऊज वेगळे करून घेऊया. जे चांगले ब्लाऊज आहेत ना ते वेगळे करू, आणि जे असे प्लेन ज्याला काही अर्थ नाही, असे खूप खराब आहेत ना तर ते वेगळे करूया असं चाललं होतं. तर म्हणूनच म्हटलं हे काम आधी करून घेते.
कारण मिक्स होतं. इतके ब्लाऊज पीस आहेत ना की विचारच करू शकत नाही मी. गच्च भरलं बघा हे. आणि हे सगळे न लागणार आहेत. आता मी होत ठेवले ना ते. तर आता इथं म्हटलं काही काम नाही तर काही ना काही करावं, कारण भूक प्रचंड लागते, पावसाचं वातावरण आहे त्यामुळे. तर मी तर चकल्या करत होते, पण चकल्या बिलकुलसुद्धा खुशखुशीत झाल्या नाही. म्हणजे मऊच पडल्या, कडक अशा झाल्याच नाही चकल्या. अशा तुटतात ना हाताने कुरकुर, तसं काही झालं नाही. एकदम प्लेन मऊ अशा झाल्या की फक्त तोंडाने दाताने तोडून खाऊ शकतो तशा. टेस्ट बरी होती, इतकी टेस्ट अशी नव्हती, पण खुसखुशीत नव्हत्या झाल्या. कडक तर पडल्याच नव्हत्या त्या. छान झाल्या होत्या, पण अशा बरोबर पण झाल्या होत्या. पण म्हटलं जाऊ द्या आता काय असेल ते असेल. आणि गुलाबजाम पण म्हटले करून घेऊया, कारण सारखं असं गोड खावंसं वाटते, काही ना काही गोड गोड खावंसं वाटते. म्हणून मग गुलाबजाम आणि चकली करून घेतली. तसंही मला आवडतं बरं का असं नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला, पण ती चांगली नाही झाली ना की परत नेक्स्ट टाईम ते मला बनवूच वाटत नाही. आता जे चांगलं होतं ना ते परत परत सारखं बनवू वाटतं, पण जे चांगलं होत नाही ना पण ते त्याच्या नादी लागू शकत नाही. जसं की चकली, आता चकलीच्या नादी मी परत लागत नाही. तर पण गुलाबजाम मला छान जमतात, मस्त होतात आणि इतक्या पटकन संपतात ना. रुद्रचे पप्पा जास्त नाही खात, पण मला आणि रुद्राला तर सांगितलं ना गुलाबजाम करायचे आहेत, महागच लागतो किती. म्हणजे केव्हाचं पॉकेट आणलं ना तर महागच लागतोय नुसता. कधी करणार म्हणून मी ते पॉकेटच लपवून ठेवलं होतं, म्हणून आठवडाभर शांतता होती. आता बाहेर काढून ठेवले की लगेच विचारणार मम्मा गुलाबजाम करणार आहे. त्याला खूप जास्त आवडतात गुलाबजाम. एका टायमिंगला म्हटलं ना 10-10 12-12 खातो तो. तर छान पाक तयार करून घेतला आणि गुलाबजाम याच्यामध्ये सोडले. तर मी इंडियाज नंबर 1 जे गुलाबजाम आहे ना ते वापरते. छान मऊ पडतात. गिट्सचं काय होतं ना कडक होतात त्याच्यामुळे. तर चकली बघा ही अशी झाली होती, खुसखुशीत झाली नव्हती. आणि एक अर्धा तास मी इथं भिजत ठेवलेत गुलाबजाम आणि लगेच घेतले खायला, कारण रुद्र काही थांबत नव्हता, दे चाललं होतं त्याचं. मग म्हटलं त्याला देते. तरी अर्ध्या तासातच छान मुरले होते. सकाळपर्यंत तर अजून खूप मस्त मुरतील बघा, किती छान झालेत. आणि टेस्ट तर ना अति उत्तम लागते. 2-3 दिवसातच संपून जातात इतके छान. आणि ही वाली चकली बघा, चकल्या तशा छान झाल्या होत्या, पण खुसखुशीत जे व्हायला पाहिजे होतं ना कडक, मला कडक आवडतात. मग ते दाताने नाही तुटलं ना तरी चालेल, पण कडक आवडतात. आणि हे तशी नव्हती झाली, मला नाही आवडली. त्यानंतर मग आता म्हटलं झाडून घेऊया, कारण पाऊस थोडासा थांबला होता. पावसात हे बाहेरचं अजिबात झाडता येत नाही. मग काय होतं ना ती माती वगैरे ना चिखल झाल्यासारखं दिसते खराब. तर म्हटलं आता पाऊस थांबलाय तर हे झाडून घेते. हे पण झाडायचं, इथून सीड्या झाडत खाली जायचं, परत खालचं पण झाडायचं आहे. हे सगळं झाडेपर्यंत एक अर्धा तास तर निघून जातो पटकन. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर रात्रीचं काही शूट नव्हतं केलं. म्हटलं दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग केला होता तर ते दोन्ही एकत्रच करूया. तर मला बरेचशा कमेंट आल्या की मी सांगितलं माझ्या चेहऱ्यावरती ग्लो यायला लागलाय वगैरे. तर स्किन केअर म्हणजे काय, कसं करायचं. तर स्किन केअर म्हणजे काही वेगळं नसतं. आता मी काय करते, मी सकाळी कामाला लागली ना डायरेक्ट संध्याकाळीपर्यंत मी कामच करते आणि आपण तसंच झोपायला जातो चेहरा वगैरे वॉश न करता. मला सुद्धा सवय होती दिवसभरात चेहरा धुवायचा नाही, काही नाही. आणि मग असं तेलकट होऊन जातं घामाने वगैरे. ते तसंच ठेवलं ना मग ते घाम वगैरे त्या घाणीने पिंपल्स येतात किंवा चेहरा खराब होतो. तर स्किन केअर म्हणजे काय की आपलं सारखं चेहरा वॉश करत राहणं. त्याचबरोबर फेसवॉशने चेहरा धुणं, साबणाने धुवा नाही तर फेसवॉशने. मी तर साबणच वापरते, फेसवॉश नाही एवढं जास्त कधी वापरत. त्यानंतर मग सिरम वगैरे लावणं, हेच गोष्टी एवढ्याच. मॉइश्चरायझर सकाळी उठल्या मॉइश्चरायझर लावून घेणं. त्याच्यानंतर रात्री झोपायच्या आधी सिरम लावायचं चेहऱ्याला आणि थोडासा हलक्याने मसाज करायचा. झालं एवढंच स्किन केअर, जास्त काही नाही. तर आज मी केस धुतली होती आणि छान इथं पुसून घेते. काल पण धुतले होते, आज पण धुतले. काल शॅम्पूच नव्हता तर इतकं तेलकट झालं. मग रात्री त्यांनी आणला होता तर मग आता छान मी शॅम्पूने धुतले. मग मला ना जोपर्यंत शॅम्पूने नाही धुवत तोपर्यंत ते कसं तरीच चिकट असं होतं. आणि त्याच्यानंतर मग बघा आता मी इथं, आता बऱ्याच जणांना वाटतं की सिरम वगैरे लावल्यानंतर केस गळती थांबते. तर गळती एवढी काय अशी थांबत वगैरे नाही, पण केसात गुंता होत नाही, त्याच्यामुळे मग केस तुटत नाही, हे आहे. ओल्या केसांमध्ये लावलं ना तर जास्त फायदा आहे, कारण केस सुकली ना ओली धुतो ना त्यावेळेस गुतडतात एकात एक आणि मग ते विचरताना जास्त तुटतात. तर ते काही होत नाही सिरममुळे आणि इतकी सुटसुटीत होतात. आत्ताच बघा मी हात टाकते तर एकदम सुटसुटीत केस झालेत आणि हे सिरममुळे होतं. त्याच्यामुळे काही थोड्या गोष्टी आपण ॲड करायच्या, जास्तही नाही, अगदी थोड्या नॉर्मल गोष्टी ज्या आपल्याला परवडता येत ना अशाच. आता हे सिरम पण ना मी 1-1.5 वर्ष झालं यूज करते, मला छान वाटतं. आणि त्याच्यानंतर मी तर सकाळीच कामाला लागले, कारण की जी मोठी ऑर्डर होती ना
तोरणाची वगैरे ती पण मला कंप्लीट गुड्यांची ते गुड्या वगैरे मी कंप्लीट केल्याच होत्या काल, पण थोडंसं बाकीचं काम शिल्लक राहिलं होतं आणि त्याचबरोबर ड्रेसेस पण द्यायचे होते. म्हणून मग सकाळी मी लवकरच केस बांधले पटकन आणि आधीच मी झाडू देवपूजा केलेली होती. रुद्राचा आणि माझा चहा नाश्ता पण झालेला आणि लगेचच कामाला लागते. मला वेळ भेटेल ना त्या वेळामध्ये मी पटकन काम जेवढं होईल तेवढं करून घेते. त्याच्यामुळे मग माझं जास्तीचं काम होतं असं मला वाटतं. आता आपण काय करतो की नाही मी 11 वाजता कामाला लागेल, मग हे आता वेळ आहे तर टंगळमंगळ करायची, तर मी असं करत नाही. आता माझ्याकडे थोडासा वेळ होता, चहा नाश्ता झालेला, रुद्र पण त्याचा होमवर्क करत बसलेला होता. मला अजून दोघांसाठी जेवण बनवायचं आहे पण त्याला टाईम आहे. तोपर्यंत मग काय करायचं, मोबाईल बघत बसलं ना, एकदा घुसलं मोबाईलमध्ये की 2-1 तास तरी बाहेर निघत नाही. कारण इतके मेसेज असतात व्हॉट्सअपला वगैरे ना ऑर्डरसाठी, त्याच्यामुळे होतच नाही इतके सगळे मेसेज. भरपूर वेळ निघून जातो आणि एकदा एखाद्याशी बोलायला लागलं ना बराच टाईम जातो. मग मी मोबाईलला हातच लावत नाही. तर ह्या ड्रेसला लेस लावायची राहिली होती, तीच म्हटलं लेस लावून कंप्लीट करूया, म्हणजे मग बऱ्यापैकी थोडं एवढी लेस लावायची झाली 10-15 मिनटात ना तरी पण खूप आहे. तेवढं तरी काम कमी होते असं वाटतं मला. आणि आजचा मी जो टॉप घातला आहे ना तो कस्टमरचाच होता, पण मी त्यांना ज्यावेळेस फोटो सेंड केला त्यावेळेस त्या बोलल्या की ह्याची उंची थोडी कमी वाटते आणि मी प्रेग्नेंट आहे तर मला फुल लॉंग पाहिजे. तर त्याच्यामुळे मग मी त्यांना दुसरा तयार करून दिला आणि मग हा आता जे शिल्लक राहत आहेत तर मग ते मलाच यूज करावे लागत आहेत. तरी ठीक आहे की ते माझ्या साईजच्या होत्या, नाहीतर मोठा असताना मग परत प्रॉब्लेम येतो की ह्याचं करायचं काय. तर त्याच्यासाठी आधीच ना व्यवस्थित मेजरमेंट घेतलं तर मग काय होत नाही, पण असं मेजरमेंट उंचीचं वगैरे नाही घेतलं ना मग असा थोडाफार प्रॉब्लेम होतो. आणि ह्याच्यामध्ये पण तसंच झालं. बाकी ड्रेस छान होता, कपडा पण छान होता आणि टिकेल पण बऱ्याच दिवस. आता बघूयात मशीनमध्ये धुतल्यानंतर काय होतं ह्याच्यावरती, कारण की ह्या आजच्या खूप साऱ्या ऑर्डर आहेत ह्या प्रिंटच्या. तर मला ही प्रिंट निघते का नाही ते पण बघायचं होतं. तर म्हटलं चला आपणच हा ड्रेस ट्राय करूया आणि छान पण दिसत होता मला, तर म्हटलं ठीक आहे चला वापरून टाकू. तर चला आत्ता माझं हे असंच काम सुरू राहणार आहे दिवसभर. आणि आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब तेवढं नक्की करा. भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.